जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि जर तुम्हाला आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ती डाउनलोड करू शकता व या टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पण आजची PDF किती वाजता उपलब्ध होईल? तर संध्याकाळी 6 वाजल्यापासून ही PDF उपलब्ध होईल. ठीक आहे, आजच्या सत्राला आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या कलमाअंतर्गत मासिक पाळीचे आरोग्य हा मूलभूत अधिकार म्हणून घोषित केला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजेच आता सर्वोच्च न्यायालयाने कलम 21 अंतर्गत मासिक पाळीचे आरोग्य हा मूलभूत अधिकार म्हणून घोषित केला आहे. मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाच्या 2 सदस्यीय खंडपीठाने हा निर्णय घेतला व या खंडपीठात कोणाकोणाचा समावेश होता? तर न्यायमूर्ती JB पारडीवाला व न्यायमूर्ती R महादेवन यांचा या खंडपीठामध्ये समावेश होता व हा निर्णय डॉक्टर जया ठाकूर विरुद्ध भारत सरकार आणि इतर या खटल्यात घेण्यात आला. कलम 21 हे जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांच्या संरक्षणाशी संबंधित आहे व यात आता मासिक पाळीचे आरोग्य हा देखील मूलभूत अधिकार असेल. पुढील प्रश्न पहा. नॅट इंडिया वर्ल्ड वाईड स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. म्हणजेच रम्या श्रीराम यांनी या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. रम्या श्रीराम यांनी या स्पर्धेत केरळमधील पारंपरिक विधी थेयमचा एक फोटो प्रदर्शित केला होता व त्यांच्या याच छायाचित्राने नॅट इंडिया वर्ल्ड वाईड स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. त्यांच्या या फोटोचा समावेश नॅशनल जिओग्राफिकच्या 2026 कॅलेंडरमध्ये देखील करण्यात आला. रम्या श्रीराम या चेन्नईमधील एक प्रसिद्ध छायाचित्रकार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. कोणतं राज्य हे भरती ओहोटीच्या पुराला राज्य विशिष्ट आपत्ती म्हणून घोषित करणारे देशातील पहिले राज्य बनले? तर मित्रांनो, भरती ओहोटीच्या पुराला राज्य आपत्ती म्हणून घोषित करणारं केरळ हे भारतातील पहिलं राज्य बनलं आहे. मित्रांनो, केरळ राज्यात भरती ओहोटीमुळे पुराचे पाणी किनारी प्रदेशात शिरून मोठ्या प्रमाणात मालमत्ता आणि उपजीविकेचे नुकसान करते. याचाच विचार करत केरळ सरकारने आता भरती ओहोटी पुरालाच राज्य विशिष्ट आपत्ती म्हणून घोषित केलं. बरं, या निर्णयाचा फायदा काय होईल? तर आता या भरती ओहोटीच्या पीडितांना देखील राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत आर्थिक मदत मिळू शकणार आहे. याआधी अशा पीडितांना या SDRF अंतर्गत आर्थिक मदत करता येत नव्हती, पण आता केरळने भरती ओहोटीला राज्य विशिष्ट आपत्ती म्हणून घोषित केल्यामुळे संबंधित पीडितांना देखील या SDRF अंतर्गत आर्थिक मदत मिळणार आहे. मित्रांनो, याआधी सुद्धा काही प्रथमच घटना घडल्या, त्या आपण एकदा रिवाईज करून घेऊया. विशेष कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन संस्था स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य गुजरात आहे. देशातील पहिले सरकारी AI क्लिनिक ग्रेटर नोएडा. भारताचा पहिला स्वदेशी MRI स्कॅनर महाराष्ट्रात स्थापन करण्यात आला. दुबईच्या धर्तीवर देशातील पहिले भव्य मत्स्यालय आपल्या महाराष्ट्रात निर्माण करण्यात येत आहे. देशातील पहिल्या पूर्णपणे कागदविरहित जिल्हा न्यायालयाची सुरुवात केरळमध्ये झाली. भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी ATM व्हॅन त्रिपुरा ग्रामीण बँकेने सुरू केली. तर भारतातील पहिला जैव हॅपी जिल्हा हा अरुणाचल प्रदेशमधील केई पन्नीवर बनला आहे. आता हा प्रश्न पहा. कोणत्या संस्थेद्वारे भव्य भारत भूषण पुरस्कार सुरू करण्यात आला? कोणता पुरस्कार आहे? तर भव्य भारत भूषण व हा पुरस्कार ईशा फाउंडेशनद्वारे सुरू करण्यात आला. ईशा फाउंडेशनचे संस्थापक जग्गी वासुदेव यांनी महाशिवरात्रीनिमित्त तमिळनाडूमध्ये या भव्य भारत भूषण पुरस्काराची सुरुवात केली आहे. हे पुरस्कार कोणाला देण्यात येतील? तर राष्ट्रीय सुरक्षा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, क्रीडा, कला, व्यवसाय, साहित्य आणि समुदाय कल्याण या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. मित्रांनो, यंदाच्या या पुरस्कार विजेत्यामध्ये प्रख्यात व्हायोलिन वादक EN राजम आणि इस्रोचे माजी अध्यक्ष S किरण कुमार यांचा समावेश होता. हा जो कार्यक्रम पार पडला, या कार्यक्रमात आपले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नेक्स्ट क्वेश्चन. अलीकडेच G4 परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोठे पार पडली? तर G4 परराष्ट्र मंत्र्यांची बैठक ही जर्मनीमध्ये पार पडली आहे. मित्रांनो, जर्मनीत म्युनिक सुरक्षा परिषद 2026चं आयोजन करण्यात आलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर या G4 देशांनी पहिल्यांदाच बैठक घेतली. या G4 देशात कोणकोणत्या देशाचा समावेश आहे? तर भारत, जर्मनी, जपान व ब्राझील या 4 देशांचा यात समावेश आहे.
या परिषदेत भारतातर्फे भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सहभागी झाले होते. मित्रांनो, आताच आपण पाहिल्यानुसार G4 हा भारत, ब्राझील, जर्मनी, जपान या 4 देशांचा गट आहे. हे 4 देश एकमेकांना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्वासाठी पाठिंबा देतात. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे किती देश स्थायी सदस्य आहेत? तर 5 देश हे स्थायी सदस्य आहेत व ते कोणकोणते? तर चीन, फ्रान्स, रशिया, UK व अमेरिका हे UNSCचे स्थायी सदस्य आहेत. पुढील प्रश्न, 6व्या महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाने आपला अहवाल राज्यपालांना सादर केला, तर या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? मित्रांनो, 6व्या महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष हे नितीन करीर आहेत. नितीन करीर हे राज्याचे माजी मुख्य सचिव देखील आहेत व त्यांच्याच अध्यक्षतेखाली 6व्या महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाची स्थापना केली होती व त्यांनी आता आपला अहवाल राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे सादर केला आहे. या आयोगाचे सदस्य कोण कोण आहेत? तर डॉक्टर के.एच. गोविंदराज, एकनाथ डवले, प्राध्यापक एस चंद्रशेखर, तसेच या आयोगाचे सदस्य सचिव हे षण्मुगराजन एस हे आहेत. बरं मित्रांनो, राज्य वित्त आयोगाचं मुख्य कार्य काय असतं? तर पंचायती राज संस्था आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक साधन सामग्रीचे वाटप करण्याबाबत शिफारसी करणे हे या आयोगाचं मुख्य कार्य असतं. नेक्स्ट क्वेश्चन, आसाम सरकारने चहा बागायतदार जमाती आणि आदिवासी समुदायांसाठी वर्ग 1 आणि वर्ग 2 राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये किती टक्के आरक्षण मंजूर केलं? तर आता आसाम सरकारने चहा बागायतदार जमाती आणि आदिवासी समुदायांसाठी वर्ग 1 आणि वर्ग 2 मध्ये 3% आरक्षण जाहीर केलं आहे. मित्रांनो, अशा प्रकारचं आरक्षण आसाममध्ये याआधी सुद्धा होतं, पण ते फक्त वर्ग 3 आणि वर्ग 4च्या नोकऱ्यांसाठीच होतं. पण आता आसाम सरकारने वर्ग 1 आणि वर्ग 2 राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये सुद्धा हे आरक्षण लागू केलं आहे. आसाम राज्याविषयी सांगायचं झालं तर आसाम या राज्याला भूतान आणि बांगलादेश या 2 देशाच्या सीमा संलग्न आहेत व या राज्याचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य आहेत. सध्या मुख्यमंत्री कोण? तर हिमंत बिस्वा शर्मा हे आसामचे मुख्यमंत्री आहेत व या राज्यात एकूण 5 नॅशनल पार्क आहेत. ते कोणते? तर काझीरंगा नॅशनल पार्क, मानस नॅशनल पार्क, नामेरी, ओरांग आणि दिब्रू सेक्वा नॅशनल पार्क हे आसाम या राज्यात स्थित आहेत. आणि मित्रांनो, एक्झाममध्ये बऱ्याच वेळा काझीरंगा नॅशनल पार्कवर प्रश्न असतो, तर पक्क लक्षात ठेवा, काझीरंगा नॅशनल पार्क हे आसाम या राज्यातील नॅशनल पार्क आहे. आता हा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात प्रथमच पक्षी मित्र संमेलन आयोजित करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच रत्नागिरी या जिल्ह्यात प्रथमच पक्षी मित्र संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आयोजित हे पक्षी मित्र संमेलन 22 ते 23 फेब्रुवारी दरम्यान पार पडेल. हे संमेलन जिल्हा नियोजन समिती व वन विभागातर्फे इको टुरिझमला चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे व या संमेलनाचं उद्दिष्ट कोकणातील निसर्ग सौंदर्य आणि पक्षी वैविध्य जागतिक स्तरावर पोहोचविणे हे आहे. मित्रांनो, मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात 38वे महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. हे कुठे पार पडलं? तर या 38व्या महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलनाचं आयोजन अमरावतीमध्ये करण्यात आलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन, भारताच्या तेजस्विन शंकरने पुरुषांच्या हेप्टाथॉलॉनमध्ये कोणते पदक पटकावले? तर भारताच्या तेजस्विन शंकरने पुरुषांच्या हेप्टाथॉलॉनमध्ये सुवर्ण पदक पटकावलं आहे. हेप्टाथॉलॉन म्हणजे काय? तर हा एक ॲथलेटिक्समधील संयुक्त स्पर्धा प्रकार आहे ज्यात वेगवेगळ्या 7 स्पर्धा असतात. तेजस्विन शंकर यांनी पुरुषांच्या या स्पर्धेत 5,993 गुणांच्या विक्रमी कामगिरीसह पहिलं स्थान पटकावत सुवर्ण पदक पटकावलं आहे. ही कामगिरी त्यांनी कोणत्या स्पर्धेत केली? तर एशियन इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी ही कामगिरी केली. आपण याआधी या स्पर्धेविषयी माहिती पाहिली, तर या स्पर्धेचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक सामाजिक न्याय दिन आहे हा दरवर्षी 20 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. व हा दिवस पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला? तर 2009 मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता. यंदाच्या दिनाची थीम नोट करून घ्या, रिन्यूड कमिटमेंट टू सोशल डेव्हलपमेंट अँड सोशल जस्टिस अशी यावेळेसच्या दिनाची थीम आहे. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, पहिल्या ग्रामीण कृषी सहकार मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन कोणत्या जिल्ह्यात करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच रत्नागिरी या जिल्ह्यात या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. हे संमेलन 13 ते 15 फेब्रुवारी दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील मांडकी पालवण येथे आयोजित करण्यात आलं होतं. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा,
2025च्या BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.